चेंबूर विधानसभा के कर्मठ विधायक प्रकाश फातर्पेकर के माध्यम से चेंबूर लाल डोंगर के पास प्लॉट नंबर 36 श्री कृष्ण निवास चाल का लादीकरण और सीवरेज लाइन का कार्य करने के लिए भूमि पूजन करने के काम का शुभारंभ किया गया, जिसमें भूमि पूजन में मौजूद स्थानीय लोगों ने कर्मठ और एकनिष्ठ विधायक प्रकाश फातर्पेकर का आभार व्यक्त किया। कसं आहे, यांच्याकडनं बरेच उशीर झाला मला सांगायला, कारण श्रीकृष्ण निवास हा एरिया आहे आणि हा कसा एक छोटीशी गल्ली टाईप आहे आणि थोडीशी घरं आहेत साधारण, आणि आपण लाल डोंगरला करतो सगळं ठिकाणी कामं चालू आहेत सगळ्या ठिकाणी, पण हा ॲक्च्युली तिकडच्या काय म्हणतात आपले जे शिवसैनिक आहेत, गटप्रमुख आहेत किंवा कोण आहेत, त्यांनी हा विषय माझ्याकडे मांडायला पाहिजे होता, तो मांडला न गेल्यामुळे हा थोडासा उशीर झाला। आणि या सगळ्यांना माहीत नव्हतं की बाबा माझं ऑफिस कुठे, पण हे त्याला माहीत नाही। मी त्यांना सांगितलं, अरे कधी पण या माझ्या ऑफिसमध्ये, तुमचं काय जे दुखणं आहे ते मला सांगा ना। ते आता त्यांना पटलं, हे काम चालू झाल्यामुळं आता ते सगळे येतील आणि त्यांना माहिती आहे हक्काचा माणूस आहे तुमचा, ते याच्यानंतर फॉलोअप करतील आणि बाकी काय कामं असतील ते करून घेतील। काय काय कामं इथे होणार आहेत आणि कधीपासून सुरू होणार आहे? आता लादीकरण आहे, सीवरेजची लाईन आहे, गटर लाईन आहे, हे ताबडतोब आज नारळ वाढवला आहे, 2-3 दिवसांनी चालू होईल। हे भूमिपूजन झालं आहे, हे आम्ही इथं आता गेली मी तरी 20 वर्ष लग्नानंतर इथे राहते, तर आम्हाला अजूनपर्यंत हे बाथरूम नावाची काही गोष्ट इथं मिळाली नव्हती आणि परिसरही आमचा इतका व्यवस्थित नव्हता। आम्ही जितकं आमच्या ह्यानं ठेवता येत होता तेवढं ठेवत होतो, पण त्याच्या पलीकडे काही हे होत नव्हतं। तर मग असंच आम्ही एकदा श्री प्रकाश भाऊ फातर्पेकर यांना भेटलो आणि सांगितलं, बाबा आम्हाला असं हवं आहे, करून लादीकरण करून हवं आहे। तर भाऊ म्हणाले, अजून एवढे दिवस कुठे होतात करून, माझ्यापर्यंत आलात नाही। म्हटलं हो, चुकी झाली, मान्य आहे की आम्ही तुम्हाला फार उशिरा भेटलो, पण त्यांनी माझ्या बोलण्याची लगेचच दखल घेतली आणि लगेचच आम्हाला सुरुवातही केली। मला असं फार वाटायचं की भाऊंचं नाव मी प्रत्येक ठिकाणी बघत आली आहे, म्हणजे जसं मी ऑफिसला जाते तिथंही साईनगर आहे, तिथंही भाऊंचं नाव श्री प्रकाश वैकुंठ फातर्पेकर यांच्या प्रयत्नाने, यांच्या अथक परिश्रमातून हे झालेलं आहे काम। तर हे बोर्ड मी तिकडे पण बघितला, शिर्डीचं ते साईबाबांचं मंदिर आहे, तिथे सुद्धा मी हा बोर्ड वाचला। बऱ्याच ठिकाणी ॲक्च्युली मी वाचतच असते हा बोर्ड माझ्या पण परिसरात कधी लागेल ही माझी खूप इच्छा होती, असं माझं एक स्वप्न म्हटलं तरी चालेल, असं होतं आणि आज ते सत्यात उतरलेलं आहे। मी श्री प्रकाश वैकुंठ फातर्पेकरांची खूप ऋणी आहे आणि मी खूप आभार मानते की त्यांनी म्हणजे वेळच लावला नाही, आम्ही सांगितलं आणि त्यांनी लगेचच त्याचं कृती केली त्यांच्याप्रमाणे, आणि त्यांच्या सगळ्या टीमचे मी खूप आभार मानते। आज आमच्या ठिकाणी झाले असा नेता जो सगळ्या म्हणजे माणसांमध्ये मिसळतो, त्यांना विचारतो आणि सांगतो, अरे हा मी बरं नुसतं सांगत नाही आहेत मी करेन म्हणून, तर त्यांनी प्रत्यक्षात ते आणलेलं आहे, याचं मला जास्त अभिमान आहे। आणि आज अभिमान खरंच वाटतो की मी मराठी असल्याचा आणि मी 30 वर्ष मतदान करते आहे, हे केवळ आणि केवळ शिवसेनेलाच केलेलं आहे। त्यामुळेच ठामपणे मी भाऊंना सांगू शकली की भाऊ, मी छातीठोकपणे सांगते, मी 30 वर्ष मतदान करते। इवन मी लग्न झाल्यानंतर इकडे आली, माझं नाव बदललेलं नव्हतं, इथे मतदान इथे नव्हतं मला, मी लालबागची आहे, मी परेलला जाऊन माझं मतदान शिवसेनेला केलेलं आहे। मी म्हणालात असं तरी चालेल की शिवसेनेतूनच जडणघडण आमची झालेली आहे, असंच आहे। म्हणजे संस्कार माझ्यावर जे आहेत ते शिवसेनेचेच आहेत आणि मला फार अभिमान आहे ह्या सेनेचा की आज मराठी अस्तित्व जे टिकलं आहे हे केवळ आणि केवळ शिवसेनेमुळेच टिकलेलं आहे। यांनीच आम्हाला दाद दिलेली आहे, मराठी माणसाची दाद फिर्याद घेतलेली आहे आणि ते नुसतं हो म्हणत नाहीत, तर ते कृतीत आणून देतात, याचा मला फार अभिमान वाटला। मला फार आज आनंद होतो आहे की आज प्रकाश भाऊ आमच्यासोबत आहेत आणि ते असंच म्हणजे एक नेता असं सगळ्यांसोबत मिक्स होतो, जातो सगळीकडे, असं विचारतो, बाबा असं मी फार म्हणजे बघितलेलं नाही आहे, पण माझ्या एरियामध्ये मला हे बघायला मिळालं। म्हणजे खरं वाटतं आहे की मी आज जे मतदान केलं हे माझं सफल झालेलं आहे। तर शिवसेनेचा विजय असो आणि श्री प्रकाश भाऊ वैकुंठ फातर्पेकर यांचा विजय असो, मी मनापासून आपलं आभार मानते। प्रकाश भाऊ फातर्पेकर यांचा मी एक जुना शिवसैनिक या नात्याने मी त्यांना त्या दिवशी निवेदन दिलं होतं का भाऊ आमच्या इथे थोडंसं काम करण्याची गरज आहे। त्यांनी लगेच त्या गोष्टीची दखल घेतली आणि दुसऱ्या दिवशी येऊन बघितलं, सगळं व्यवस्थित आहे, कामाचे आश्वासन दिलेत
आणि त्याच्यानंतर विलंब न लावता हफ्त्याभरात त्यांनी आजच्या ठिकाणी नारळ वाढवलेला आहे. मी फक्त एवढंच सांगेन, भाऊंचं जे कार्य आहे त्या कार्याची दखल इतक्या लोकांनी घेतलेली आहे आणि तो आज आनंदामध्ये उद्रेक साजरा होतो आहे, याचा मला अभिमान आहे. बस एवढंच मला सांगायचं आहे. नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम तर भाऊंचं मनापासून आभार, आणि आभार यासाठी की जी मराठी माणसाच्या रक्षणार्थ आणि मराठी माणसांच्या हितार्थ जी संघटना ज्या वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केली, त्या संघटनेबरोबर आजही आमचे श्रीकृष्ण निवास चेंबूर येथील रहिवासी एकनिष्ठ आहेत. आणि अजूनपर्यंत आम्ही कोणत्याही पद्धतीची मागणी आणि कोणत्याही पद्धतीची अपेक्षा न ठेवता एकमेव मतपेटीमध्ये मत जे आहे जे शिवसेनेलाच देत आलेलो आहोत. आज बोलता बोलता असंच भाऊंबद्दल एक आम्ही छोटीशी मागणी केली आणि भाऊंनी सांगितलं, अरे हे तर पहिलं सांगायला पाहिजे होतं, तुम्ही आमच्या हक्काची माणसं, उद्याच्या उद्या काम चालू करतो. आणि शब्दाला जागणारे असे कार्यसम्राट आमदार हे भाऊ आज आमच्या सोबत आहेत आणि खरोखरच मी रहिवाशांतर्फे मनपूर्वक त्यांचं अभिनंदन आणि स्वागत करतो आणि आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कामाची मागणी होती या जे भूमिपूजन झाले? कामाची मागणी अशी होती आमची की आम्हाला सिवरेज लाईनची नव्हती. या ठिकाणी सिवरेज लाईन BMC मार्फतच नव्हती की मेन लाईनवर रस्त्यापर्यंत गेली नव्हती. आजही 2024 सालापर्यंत आहोत. देशाचे माननीय पंतप्रधान आम्हाला किंवा पूर्ण देशाला सांगत असतात की हागणमुक्तदारी देश बनवायचा आहे. आणि रोज आम्ही सकाळी एकमेकांना जेव्हा भेटतो, गुड मॉर्निंग बोलतो, नमस्कार करतो, हातामध्ये चिंपाट असतं. ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. तीच व्यथा आम्ही आज भाऊंसमोर मांडली आणि ते म्हणाले, अरे तुम्ही असताना एवढे 5 वर्ष गेली आणि संपता का आले? तर त्यांनी सांगितलं मला आणि ताबडतोब आमच्या मागणीचा दखल घेतली आणि त्या कामाची आज सुरुवात केलेली आहे. CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.